बघा, वाक्य पृथक्करण म्हणजे काय? तर वाक्यातील पद, शब्द, घटक मी तुम्हाला काल बोललो होतो, की वाक्यात वापरल्या गेलेल्या शब्दाला पद म्हणतात, बरोबर? आणि वाक्याचे प्रथमोपस्थित घटक म्हणजे पहिल्यांदा उपस्थित असायला पाहिजेत, असे घटक 2 आहेत. ते म्हणजे कर्ता, कर्ता आणि कर्ता आणि क्रियापद, क्रियापद यांना वाक्यांचे क्रियापद यांना वाक्यांचे प्रथमोपस्थित घटक असं म्हणतात. काय म्हणतात? प्रथमोपस्थित. प्रथमो प्रथमोपस्थित प्रथमोपस्थित घटक घटक असेही म्हणतात. बरोबर? तर हे प्रथमोपस्थित घटक आहेत. त्यानंतर बरेचसे घटक येतात वाक्यामध्ये आणि ते आपण शिकलेलो आहोत. बरोबर? जेवढेही विद्यार्थी जेवढेही विद्यार्थी आपल्याकडे आलेले आहेत, बरोबर? त्यांना ही गोष्ट प्रॉपर माहिती आहे, की शब्दाचे प्रथमोपस्थित घटक ज्यांना आपण वर्ण म्हणतो, बरोबर? तसेच वाक्याचे पहिल्यांदा वाक्यात हे नसले तर वाक्य होऊ शकत नाही. बरोबर? पूर्ण होऊ शकत नाही. कधी-कधी क्रियापद एकटंच वाक्य बनू शकते. पण कर्ता नसला तरी ते वाक्य परिपूर्ण असं वाटत नाही. त्यामुळे वाक्यात 2 घटक आवश्यक असतात. कर्ता आणि क्रियापद. कर्ता आणि क्रियापद आणि यावरच वाक्य पृथक्करण ठरलेलं आहे. बघा, वाक्यात पद, शब्द किंवा घटक हे जे येतात, जे वेगवेगळे शब्द वाक्यात येतात आणि त्यापासून एकत्रितरित्या एक वाक्य तयार होते, ते वेगळे करणे. ते काय करणे? वेगवेगळे करणे. एका बाहेर काढून त्याची सांगोपांग माहिती काढणे. बरोबर? त्या वाक्यामध्ये हा शब्द आला, त्याला बाहेर काढायचा. बरोबर? नाही काढला तरी त्याला एक टार्गेट करायचा, की हा काय आहे? हा काय कार्य करतो? बरोबर? याचं नाव काय आहे? याचं वाक्यात योजण्याचं संबंध काय? कारण काय? बरोबर? हा कोणाच्या पुढे आलाय, कोणाच्या मागे आलाय, हे सगळं जाणून घेणे किंवा त्यातील असणारा संबंध विशद करणे म्हणजेच वाक्य पृथक्करण होय. यालाच वाक्य विश्लेषण सुद्धा म्हणतात. आपण एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करतो ना, एक्सप्लेनेशन करतो, विश्लेषण करतो, बरोबर? या वाक्य पृथक्करण म्हणजेच वाक्य विश्लेषण आहे. बरोबर? वाक्य विश्लेषण आहे. 1 मिनिट तुमचे कमेंट्स मला दिसेनासे झाले तो. 1 मिनिट. तुमच्या हां. ओके, ओके, ओके. क्लास स्टार्ट झाला का? हो, झाला, झाला. झाला. आपला जो क्लास आहे तो क्लास 1 फेब्रुवारीपासून सुरू होतोय म्हणजे उद्यापासून किंवा परवापासून. ठीक आहे. नवीन बॅच सुरू होतीये. ठीक आहे. शुभ संध्याकाळ गुरु. धन्यवाद सुनील सर. शुभ संध्याकाळ. ठीक आहे. चालेल. आत्ता कुठे तुमचे कमेंट्स मला दिसायला लागले. सगळ्यांना गुड इव्हनिंग. नावं घेणं शक्य नाही. गुड इव्हनिंग एवढे आलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे पुढे जाऊयात. तर बघा वाक्य पृथक्करण म्हणजेच वाक्य विश्लेषण होय. पृथक्करण म्हणजेच वेगळे करून त्याचं एक्सप्लेनेशन करणे किंवा त्याचा संबंध विशद करणे आणि विश्लेषण म्हणजे तेच एक्सप्लेन करणे. लक्षात आलं? तर सोप्या भाषेत पृथक म्हणजे वेगळे आणि करण म्हणजे करणे. पृथक म्हणजे वेगळे आणि करण म्हणजे करणे. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ गोपाल भाऊ. शुभ संध्याकाळ. ठीक आहे, चालेल. बरोबर? तर चला पुढे जाऊ. बघा, आता आपल्या असं लक्षात येते, एक चार्ट मी तुमच्या समोर ठेवतोय. बरोबर? हा जो चार्ट आहे, मला वाटतं तुम्हाला दिसतोय ना? हां, दिसतोय. हा जो चार्ट आहे, या एका चार्टवरून आपण सगळं पृथक्करण लक्षात घेऊ शकतो. सगळं पृथक्करण लक्षात घेऊ शकतो. आता एखादं वाक्य आहे, त्याला तोडायचं कसं? बरोबर? त्यातील काय-काय शब्द येतात आणि ते कसे-कसे ओळखायचे, तर हे आपण एका चार्टवरून लक्षात घेतो. मला वाटतं आलं का? आलं. आला. ओके. दिसतंय सगळ्यांना. बरोबर? तर चार्टवरून बघा वाक्याचे साधारणतः 2 भाग पडतात. किती भाग पडतात? 2 भाग. वाक्य कोणतंही असू दे, त्याचे आम्ही 2 भाग करू शकतो. पहिला भाग ज्याला म्हणतात उद्देश विभाग. उद्देश विभाग आणि दुसरा भाग ज्याला म्हणतात विधेय विभाग. दुसरा भाग विधेय विभाग. असे 2 भाग आपण प्रथम वाक्याचे करू शकतो. तर उद्देश विभाग यालाच कधी-कधी उद्देशांग कधी-कधी नाही म्हणतातच. उद्देशांग, उद्देशांग, उद्देशांग किंवा उद्देशांग असं सुद्धा म्हणतात. बरोबर? उद्देश अंग म्हणजेच उद्देशांग. ठीक आहे? किंवा जो विधेय विभाग आहे त्याला विधेयांग, विधेयांग, विधेयांग किंवा विधेय अंग असे सुद्धा म्हणतात. बरोबर? आता बघा या उद्देश विभागात 2 गोष्टी येतात. कुठले? 2 घटक येतात. एक आणि ब हा दुसरा ब. 1-2. पहिला घटक येतो उद्देश. बघा, आपण हे सगळं शिकलेलो आहोत. फक्त काय झालं याचे नावं बदलले. काय बदललेत? नावं बदललेत. म्हणजे याला दुसरे नावं दिलेत. एक गोष्ट सांगायची राहिली,
हे जे पृथक्करण बिर्थक्करण कोण मराठी व्याकरणात आणलं ना, बरोबर, त्यांचं नाव आहे मोके दामले. मोके मोके दामले मोके दामले दामले ह्यांनी ह्यांनी हे पृथक्करण कुठं आणलं? मराठी व्याकरणात, मराठी भाषेत आणलं. बरोबर, मोके दामले यांनी मराठी व्याकरणात आणलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊ मित्रांनो. आता एक लक्षात घ्या, आता इथून पुढे जे आपण करत चाललोय, बरोबर, हे फार महत्वाचं आहे. तुम्ही काही लोकांना आपल्या लिंक शेअर करा, जे तुमचे मित्रमंडळ असतील त्यांना लिंक शेअर करा आणि त्यांना बघायला सांगा. ठीक आहे. एक लक्षात घ्या, आपल्या आपल्या कमेंट्स बॉक्समध्येच आपले आधीचे झालेले लेक्चर सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील. बरोबर, वाक्यामध्ये 3 घटक आपण साधारणतः शिकतो सुरुवातीपासून. कोणकोणते? की कर्ता, कर्म, क्रियापद, विशेषण, शब्दांच्या जाती आपण शिकतो. बरोबर, त्या जाती आपण वाक्यांमध्ये वापरतो. लक्षात आलं? तर त्यांनाच नावं बदललेले आहेत या मोके दामले सरांनी. ठीक आहे. काय नाव आहेत बघा. उद्देश म्हणजे कर्ता, क्रिया करणारा, वाक्यातील क्रिया करणारा कोण, जो कोणी असेल तो उद्देश असतो. बरोबर. आता विधेय, उद्देश, विस्तार म्हणजेच आपण त्याला विशेषण म्हणतो. काय म्हणतो? विशेषण. कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा जो कोणी असतो त्याला आपण विशेषण म्हणतो. विशेषणाचे 2 प्रकार आहेत. तो कर्त्याच्या आधी आला तर अधिविशेषण आणि कर्त्याच्या नंतर आला तर विधी विशेषण वाक्यात. बरोबर. मग हा जो उद्देश विस्तार असतो ना, या अधिविशेषणाला आपण उद्देश विस्तार म्हणतो. कर्त्याच्या आधी येणारा, कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द किंवा शब्द, बरोबर, त्यांना आपण उद्देश विस्तार म्हणतो. ह्या 2च गोष्टी उद्देश विभागात येतात. एक कर्ता आणि दुसरा कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द. हे कुठे येतात? तर उद्देश विभागात येतात. त्यालाच आपण कर्त्याला उद्देश म्हणतात, हे ध्यानात ठेवजा. आणि कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला किंवा शब्दांना आम्ही काय म्हणतो? उद्देश विस्तार असं म्हणतो. उद्देश विस्तार. सर, तलाठी भरतीला हा टॉपिक राहते काय? हो, येऊ शकते मॅडम. तलाठी भरतीला त्यांनी जरी याच्यामध्ये नाही दिला, व्याकरण दिलंय म्हणजे हे येणार. बरोबर, व्याकरण दिलंय म्हणजे व्याकरणातील कोणताही टॉपिक तुम्हाला तलाठी भरतीला येऊ शकतो. लक्षात आलं? हो सर, पाठवीन सर. सुनील सर पाठवाच. ठीक आहे. सुनील सर पाठवाच. सुनील सर, बरोबर. समास सर आहेत सर. समाजचा टॉपिक घ्या सर युट्यूबवर. नक्कीच घेऊ सर, नक्कीच घेऊ. परवा आपला समाजचा टॉपिक असेल, उद्या एक वेगळा टॉपिक आहे, मी तयारी करून ठेवली. समाजचा टॉपिक सुद्धा तुम्हाला असा घेईल की तो तुम्हाला परत रिव्हिजन करायची गरज नाही पडणार. सागर सर, ठीक आहे. तुम्ही फक्त आपल्यासाठी एकच करा, काय? आपल्या आणखीन विद्यार्थ्यांना याचा लाभ घेऊ द्या. ओके. पुढे चला. उद्देश. आता दुसरा विभाग आहे ज्याचं नाव आहे विधेय विभाग. बरोबर. साधारणतः विधेय म्हणजे क्रियापद. विधेय म्हणजे क्रियापद. विधेय म्हणजे क्रियापद. जसं उद्देश म्हणजे कर्ता, तसं विधेय म्हणजे क्रियापद. बरोबर. वाक्यात क्रियावाचक जो वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द असतो त्यालाच विधेय म्हणतात. मग या विधेय विभागात पाच पाच घटक आहेत. एक बघा, इकडून घेऊ आपण. एक पहिला आहे विधेय, दुसरा विधेय विस्तार, तिसरा कर्म किंवा कर्मपूरक. दोघांना एकच नाव आहे. कर्म किंवा कर्मपूरक दोघांना म्हणतात. बरोबर. एकच कर्मालाच कर्मपूरक म्हटलं जाते कधी कधी. ते कधी मी पुढे सांगतो. कर्माचा विस्तार, कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द क्रमांक 4. आणि क्रमांक 5 विधेयपूरक. विधेयपूरक. ठीक आहे. अशा 5 गोष्टी आहेत. थँक्यू सुनील सर. डन डन डन. नक्कीच नक्कीच. घेऊ 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 आपण. ओके. चला पुढे जाऊयात. बघा, पुढे जाऊ. तर बघा, विधेय म्हणजे क्रियापद. विधेय विभागात विधेयांगात येणाऱ्या 5 गोष्टी, त्यामध्ये विधेय म्हणजे क्रियापद. जसं आपण शिकलोय सुरुवातपासून, बरोबर, त्यालाच विधेय असं म्हणतात, क्रियापदाला. विधेय विस्तार, क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द. क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द आपण जो शिकलो त्याला क्रियाविशेषण म्हणतात. त्यालाच दुसरं नाव आहे विधेय विस्तार. विधेय विस्तार. क्रियाविशेषणच सगळी आली यामध्ये, जी विधेय विस्तार असतील. कोणती? स्थळवाचक, बरोबर, गतिवाचक, रीती, सगळी सगळी स्थळवाचक किंवा आपण त्याला रीतिवाचक म्हणतो, काळवाचक म्हणतो. बरोबर. सगळी संख्यावाचक, सगळी क्रियाविशेषणं विधेय विस्तार म्हणून ओळखली जातात. काय म्हणून ओळखली जातात? विधेय विस्तार. का? कारण ते विधेयाबद्दल अधिक माहिती देतात. विधेय म्हणजे क्रियापद, विधेय विस्तार म्हणजे क्रियाविशेषण. सिंपल. आता येऊ कर्म. वाक्यात कर्म असते, काही वाक्य अकर्मक असतात
मात्र काही वाक्य सकर्मक असतात. जेव्हा वाक्यात कर्म असते त्याला कर्मच म्हणतो आम्ही. काय म्हणतो? इथं सुद्धा त्याला कर्मच म्हणतात किंवा कर्मपूरकही म्हणतात. कधी-कधी वाक्यामध्ये कर्म हे पूरकाचं कार्य करतं. तेव्हा त्याला कर्मपूरक सुद्धा म्हणतात. कर्मपूरक सुद्धा म्हणतात. बरोबर? त्या व्यतिरिक्त कर्मविस्तार, कर्माबद्दल अधिक माहिती देणारा. कोणाबद्दल? कर्माबद्दल अधिक माहिती देणारा शब्द त्याला कर्मविस्तार असंही म्हणतात. बरोबर? विधेयपूरक. तर विधेयपूरक म्हणजे विधिविशेषण. विधेयपूरक किंवा विधिपूरक हे एकच असते. विधेयपूरक हे 5 प्रकार पडतात विधेयपूरकाचे. किती प्रकार पडतात? 5. आपल्या 4 प्रकार पडतात. माफ करा. 4 प्रकार पडतात विधेयपूरकाचे. गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. लक्ष्मी मॅडम, अलंकार पण घेऊ. असा घेऊ की परत तुम्हाला करायची गरज पडणार नाही. ठीक आहे. तर बघा, विधेयपूरक लक्षात घ्या. विधेयपूरकाचे 5 प्रकार पडतात. विधानपूरक. आता या विधानपूरकाला कोणाला म्हणतात विधानपूरक? बघा, लक्षात घ्या. एक वाक्य घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वाक्य जर घेतलं मी, तर बघा मी काही वाक्य काढून ठेवले होते. जसं बघा, एखादं वाक्य जर घेतलं आपण, तर एक वाक्य घेऊ आपण विधेयपूरक. बरोबर? की की सुभाषला, चला सुषमाला, 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 सुषमाला काय शब्द घेऊ आपण? सुषमाला चप्पल, सुषमाला चप्पल, चप्पल, चंपल नाही चप्पल शोभते. शोभते, आवडते किंवा स्मरते अशा प्रकारचे जे क्रियापद असतात ना, हे नक्कीच अकर्मक असतात. लक्षात घ्या. सर्वप्रथम वाक्यातील विधेय ओळखा. विधेय झालं तुमचं क्रियापद आणि विधेय. क्रियापद म्हणजेच विधेय. विधेय झालं तुमचं शोभते. ठीक आहे. मग वाक्यातील कर्म आहे का वाक्यात? शोभणारे कोण? कर्ता ओळखायचा. शोभणारे कोण? शोभणारी कोण? नारा नारी जोडून शोभ नारी कोण हे शिकलोय आपण. जर तुम्ही शिकलेले आपल्याकडे आहात तर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. की पटकन कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं. ठीक आहे. तर बघा, कर्ता ओळखण्याची पद्धत, क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं. सर्व टॉपिक घेणार आहात? हो, सर्व टॉपिक घेऊ. सर्व टॉपिक घेऊ. ट्रिक्स घेऊ. ठीक आहे. परंतु सर्व टॉपिक तुम्हाला टोटल दिल्या जाणार. काही ट्रिक्स दिल्या जाईल. तुम्हाला अगदी शून्यातून शिकायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. बरोबर? परंतु मी तुम्हाला 80% शिकवून टाकेल. 80% घेऊन टाकेल. परंतु तुम्हाला अगदी सुरुवातपासून शून्यापासून घ्यायचं आहे. त्यातील कोणताही प्रश्न सोडवता आला पाहिजे. तर एवढा वेळ मी युट्यूबला नाही देऊ शकत. बरोबर? त्यासाठी तुम्हाला आपली एक छोटीशी नाममात्र फीजमध्ये ज्या बॅचेस आहेत त्यापैकी एखादी बॅच जॉईन करा. सगळे टॉपिक याच पद्धतीनं, यापेक्षाही डीप पद्धतीनं तुम्हाला शिकवलेले आहेत. शोभणारी कोण? तर शोभणारी चप्पल. चप्पल तुमचा कर्ता आहे. अशा वेळी कर्त्याच्या आधी येणारा शब्द चतुर्थीत असेल. कसा असेल? सलानाते. कर्मा व्यतिरिक्त लागला म्हणजे सलानाते चतुर्थीचा असतो. बरोबर? चतुर्थी विभक्तीत येत असेल तर हे तुमचं काय असते? विधानपूरक असते. काय असते? विधानपूरक. विधानपूरक. बरेचशा लोकांना वाटते विधानपूरक म्हणजे विधिविशेषण. बरोबर आहे. विधानपूरक म्हणजे विधिविशेषण असतं. परंतु जर कर्त्याच्या आधी चतुर्थी प्रत्यय लागलेला शब्द येत असेल, चतुर्थीचा प्रत्यय लागलेला शब्द येत असेल, बरोबर, तर तो कर्म नसतो. तो काय असतो? तो विधानपूरक असतो. विधानपूरक असतो. लक्षात आलं? महत्वाची गोष्ट. म्हणजेच बघा, इथं मी सांगितलं तुम्हाला विधिविशेषण. इथं बघा, विधानपूरक 2 प्रकारचे असतात. कोणते असतात? एक, कर्त्याच्या आधी येणारी चतुर्थी आणि कर्त्यानंतर येणारा विधिपूरक असतो. कर्त्यानंतर येणारा विधिपूरक असतो किंवा त्याला आपण विधानपूरक सुद्धा म्हणतो. विधानपूरक सुद्धा म्हणतो. कर्त्यानंतर जेव्हा बघा, जसं बिरबल, नाही हे तर वाक्य प्रश्नाला घेतलंय, पण दुसरं घेऊ. बरोबर? जसं बघा, राम, राम, राजा, राजा, राम, नाही हे तर हेच येईल. बरोबर? राम राजा, बरोबर आहे. राम राजा झाला. राम राजा झाला. या वाक्यात बघा, होणारा कोण? राम हा झाला कर्ता. हा झाला कर्ता. होणारा कोण? राजा. कोण झाला? राम झाला. बरोबर? कर्ता. बरोबर? राजा होण्याची क्रिया कोणावर घडली का? नाही घडली. राजावर होण्याची क्रिया घडली नाही. म्हणून अशा वाक्यात राम आणि राजा एकच आहे ना? राम आणि राजा एकच आहे. यावेळी हा राजा तुमचं विधानपूरक असतो. काय असतो? विधानपूरक. विधानपूरक.
लक्षात आलं? विधानपूरक. विधानपूरक दोन प्रकारे येते. विधानपूरक दोन प्रकारे येते. बरोबर. या ठिकाणी जेव्हा वाक्य अकर्मक असते, बरोबर, जेव्हा वाक्यात कर्म नसते, तेव्हा वाक्य पूर्ण होत नाही. अशा वेळी आपल्याला विधानपूरकाची गरज पडते. विधानपूरकाची गरज पडते. मग त्यावेळीच विधानपूरक कधी कधी कर्त्याच्या आधी येते. कर्त्याच्या आधी येणाऱ्या विधानपूरकाला चतुर्थीचा प्रत्यय असेल. कोणता? चतुर्थीचा. तो शब्द चतुर्थीत असेल आणि कर्त्याच्या नंतर येणारा शब्द हा नक्कीच विधानपूरक असतो. जो कर्ता आणि तो एकच असतो. कर्ता आणि तो एकच असतो. म्हणजे राम आहे, राम राजाही आहे. ठीक आहे. अशा वेळी ते विधानपूरक असते. लक्षात आलं? पुढचं बघा. कर्मपूरक. बरोबर. कर्मपूरक जेव्हा 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 वाक्यामध्ये वाक्यातील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कर्म हे वाक्यातील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कर्म हे कर्मपूरक ठरू शकतात. संप्रदानी वाक्यात. बरोबर. संप्रदानी वाक्यात कर्म पूरक असते. कर्म काय असते? पूरक असते. आणि दोन्ही कर्म असू शकतात. प्रत्यक्ष असो का अप्रत्यक्ष असो. हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे इथं जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही. इथं जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाही. हे तुम्हाला माहिती आहे. आता पाहू विधिपूरक. विधिपूरक. विधिपूरकालाच विधानपूरक किंवा विधिपूरकालाच विधिविशेषण सुद्धा म्हणतात. एक पाहिलं अधिविशेषण. मात्र त्याला जर समजा चतुर्थीचा प्रत्यय असला तर ते विधानपूरक होते. झालं? दुसरं बघा. विधिपूरक. विधिपूरकामध्ये आपल्याला एक लक्षात येते की कर्त्याची विधिविशेषणे वाक्यात विधिपूरकाचे कार्य करतात. कर्त्याच्या नंतर जर त्याचं विशेषण आलं तर ते विधिपूरक. म्हणजेच त्याला आपण विधिविशेषण म्हणतो. आपण विशेषण शिकलेलो आहोत. आपण विशेषण वाक्य पूर्ण करणाऱ्या शब्दाला विधानपूरक म्हणतात. नाही. वाक्य पूर्ण करण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या शब्दाला वाक्य पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. बरोबर. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. तेव्हा वाक्य पूर्ण क्रियापद करतो. परंतु जेव्हा वाक्य पूर्ण होऊ शकत नाही क्रियापद असून सुद्धा तेव्हा उपयोगाला येणारं म्हणजेच विधिपूरक होय. विधिपूरक होय. ठीक आहे. संपूर्ण तलाठी भरती बॅचची फीस किती आहे सर? लक्ष्मी कांबळे मॅडम, मी शेवटी सांगतो फीज वगैरे आपण शेवटी बोलू. मार्केटिंग मधात नको, अजिबात नको. ठीक आहे. शेवटी बोलू. आधी याच्यावर लक्ष द्या. ठीक आहे. शेवटचा ज्याला म्हणतो आपण आधारपूरक. काय म्हणतो? कुठं गेलं रे? आधारपूरक. बरोबर. आधारपूरक म्हणजे काय? की जेव्हा वाक्यात कुठल्या ना कुठल्या स्थळाचा, कशाचा? स्थळाचा वाक्यात स्थलवाचक क्रियाविशेषणे, तेव्हा क्रियाविशेषणे स्थळ दाखवित असतील. काय दाखवित असतील? स्थळ. इथं बघा, इथं दिलंय मी स्थळवाचक. स्थळवाचक क्रियाविशेषणेच तुमची काय असतात? तर आधारपूरक असतात. लक्षात आलं? आधारपूरक असतात. हा एक चार्ट पाहिला. कशाला काय म्हणतात हे लक्षात आलं. म्हणजे 100% तुम्ही पृथक्करणावरील प्रश्न सहज सोडवू शकता. सहज सोडवू शकता. बरोबर. आता बघा, हे डिटेल मध्ये आज घ्यायचा वेळ नाहीये. डिटेल मध्ये आज तुमचा अभ्यास झालेला आहे असं गृहीत धरू. बरोबर. आणि काही आलेले प्रश्न पाहू, काही तयार केलेले प्रश्न पाहू. ठीक आहे. तर ओके 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 फीज बद्दल बोलतो. ठीक आहे. बघा, तर एक वाक्य घेऊयात म्हणजे तुम्हाला चांगलं लक्षात येईल. बघा. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग गणेश सर. बरोबर. बघा, लक्षात घ्या. शेजारच्या रामाने भोलेनाथाच्या लिंगावर बेलपत्र वाहिले. सर्वप्रथम वाक्याचं क्रियापद कोणतं आहे? कोणतं आहे क्रियापद? वाहिले. क्रियावाचक शब्द वाहिले. या वाहिले शब्दालाच आम्ही विधेय, क्रियापदालाच काय म्हणतो? विधेय म्हणतो. काय म्हणतो? विधेय. बरोबर. मग आता बघू, वाहणारा कोण? वाहणारा कोण म्हणजे वाहिले या शब्दातला मूळ धातू घेतला वाह. ठीक आहे. त्याला जोडला नारा, नारी, नारे लिंगवचनाप्रमाणे. बरोबर. तर वाहणारा कोण असा जेव्हा आपण क्रियापदाला प्रश्न विचारतो तेव्हा येणारं उत्तर तुमचा कर्ता असतो. विचारा बरं, वाहणारा कोण? तर उत्तर येते रामू. कोण येते? राम. म्हणजेच हा झाला तुमच्या वाक्याचा कर्ता. कर्ता त्यालाच आम्ही काय म्हणतो? उद्देश म्हणतो. काय म्हणतो? उद्देश. आणि यालाच मूळ उद्देश म्हणतात. हा, यालाच मूळ उद्देश म्हणतात. उद्देश. बरोबर. आता झालं. आता बघा, हा शेजारचा शब्द काय आहे? हा कुणासाठी आलाय?
तर राम कोणता राम असा प्रश्न केला, रामाला प्रश्न केला तर शेजारच्या उत्तर देते, म्हणून याला म्हणतात उद्देश विस्तार. काय म्हणायचं? उद्देश विस्तार. विस्तार, उद्देश विस्तार, उद्देश विस्तार. कारण कर्त्याबद्दल अधिक माहिती देणारा शब्द उद्देश विस्तार. बरोबर. मग या वाक्याचं कर्म काय? क्रिया कोणावर घडली? कोणावर घडली क्रिया? कोणावर घडली क्रिया? तर कन्फ्यूज होऊ नका. बरोबर. क्रिया घडली बेलावर. कोणावर घडली? बेलपत्र. कारण बघा, हे जे लिंग आहे ना, भोलेनाथाचं लिंग, भोलेनाथचं लिंग हे स्थळ दाखविते. काय दाखविते? स्थळ दाखविते. स्थळ. बरोबर. आणि स्थळवाचक क्रियाविशेषण म्हणजेच स्थळवाचक क्रियाविशेषण म्हणजेच बघा लक्षात घ्या, स्थळवाचक आधारपूर्वक बी होऊ शकते किंवा ज्याला आपण काय म्हणतो विधेय विस्तार. काय म्हणतो? विधेय विस्तार. स्थळवाचक क्रियाविशेषण. बरोबर. लिंगावर विधेय विस्तार म्हणजे कुठं वाहिले, याला प्रश्न विचारायचे. कुठं, कुठे, कधी, कधी, केव्हा, केव्हा, किती, कसे, कसे, अशा प्रकारचे प्रश्न क्रियापदाला विचारले असता येणारं उत्तर तुमचं क्रियाविशेषण येईल आणि जे क्रियाविशेषण येईल तेच तुमचं विधेय विस्तार असणार आहे. हा जो शब्द आहे भोलेनाथाच्या लिंगावर, हा एकत्रित शब्द तुमचा विधेय विस्तार आहे. काय आहे? विधेय विस्तार. विधेय विस्तार. विधेय विस्तार. झाली फोडणी. फोडलं आपण हे वाक्य. बरोबर. बरोबर 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 बरोबर. याला आधारपूरक सुद्धा म्हणू शकतो. बरोबर. कारण तो स्थळ दाखवितो. ठीक. मग प्रश्नामध्ये जे विचारलंय ते सांगायचं. जे विचारलंय ते सांगायचं. ऑप्शन मध्ये पाहायचं काय दिसतंय ते. ठीक आहे. त्याने जे विचारलं तेच बोलायचं. आपल्या मनाचं काहीही बोलू नाही. ऑप्शन. आनंदाची बातमी आहे राज्यसेवावाल्यांसाठी. 2 वर्ष आणखी एक्सटेंड केलाय बदललेला. बरोबर. आनंदी आनंद आहे सगळीकडे. अजून 25 पर्यंत फॅक्च्युअल डाटा पाठ करणाऱ्यांसाठी उत्साह निर्माण झालेला आहे. ठीक आहे. आणि नो प्रॉब्लेम, चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मराठी व्याकरण सुद्धा राज्यसेवेला राहणार. जर अजून 2 वर्ष बरोबर जर सुरू केलं त्यांनी किंवा ह्याच अभ्यासक्रम राहणार आहे जो 2022 ला होता. बरोबर. तर मराठी व्याकरण तुम्हाला 100% असणार आहे आणि मी तुमचं परिपूर्ण करून देणार आहे. काळजी करू नका. ठीक आहे. चला पुढे जाऊ. करेक्ट 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 करेक्ट. प्रवीण प्रधान सरांनी अतिशय उत्तम, अतिशय उत्तम, अतिशय उत्तम बेलपत्र. करेक्ट करेक्ट करेक्ट. अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी फोडून दिलं वाक्य. बरोबर. तर असंच आपल्याला फोडायचं आहे. ठीक आहे. आता बघा आपण जाऊ प्रश्नावरती. प्रश्न क्रमांक 1 आणि उत्तर द्यायची आहेत बरं. मित्रांनो शेअर करा बरं. लाईक करा. बरोबर. जेवढे तुम्ही लाईव्ह आहात तेवढे लाईक दिसू द्या रे बाबा. बरोबर. जेवढे लाईव्ह आहात त्यांनी एक बटन दाबायला काय जातंय आपलं. दाबा. तेवढंच तुमचा मास्तर रोज तुमच्यासोबत येत जाईल. तुम्ही म्हणता ना, "सर हे घ्या, ते घ्या, ते घ्या." घेतो. माझ्यासाठी एवढंच करा. काय करा? सगळं घेतो तुम्ही म्हणसाल ते. माझ्यासाठी एक करा, लाईक आणि शेअर करा. शेअर म्हणजे वेगवेगळ्या ग्रुपवरती शेअर करा. आणखीन विद्यार्थ्यांना येऊ द्या. त्यांनाही वाटेल सर हे घेतो, ते घेतो. बरोबर. आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला तुम्हाला जे झालेले आपले लेक्चर आहेत ते कमेंट बॉक्समध्ये पिन करतो मी. ठीक आहे. कमेंट बॉक्समध्ये. म्हणजे एखाद्याला जर समजा इथं करता कसा ओळखायचा हे समजलं नाही किंवा मग बऱ्याचशा गोष्टी ज्या मी पटपट बोलून गेलो कारण त्या झालेल्या आहेत. म्हणून मी त्या परत परत सांगत नाही. ओके. तर त्यांनी पिन केलेले व्हिडिओ बघायचे. ठीक आहे. चला. ओके सर. ओके. थँक यू. ओके. करत चला. चला पुढे जाऊ. बघा या प्रश्नाचं उत्तर द्या. उद्देश आणि विधेय कशाचे घटक आहेत? उद्देश आणि विधेय कशाचे घटक आहेत? कशाचे घटक आहेत? उद्देश आणि विधेय कशाचे घटक आहेत? उत्तर द्या. जेवढे लोक लाईव्ह आहेत त्यांनी प्रत्येकाने उत्तर द्या. सोपा प्रश्न आहे पण हा कन्फ्यूज करतो. बरोबर. आज आपण पृथक्करण शिकतोय म्हणून चटकन उत्तर येईल. पृथक्करण शिकतोय म्हणून चटकन उत्तर येईल. मात्र ज्यावेळेस परीक्षेला डायरेक्ट येतो ना त्यावेळेला प्रॉब्लेम देतो. अँसर येऊ द्या. अँसर येऊ द्या. पटपट पटपट अँसर येऊ द्या तुमचे. बरोबर. करेक्ट 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 करेक्ट. बरोबर. बघा शब्दाचे घटक कोणाला म्हणतो आपण? वर्ण असतं. काय असतात? वर्ण. वर्ण हे शब्दाचे घटक असतात. म्हणजे हे उत्तर नाहीये. भाषेचे घटक नाही होऊ शकत. बरोबर. भाषेचे घटक तुम्हाला माहिती आहे. आपण भाषा सुरुवातीलाच शिकलोय. करेक्ट 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 करेक्ट. अर्थाचे घटक अर्थाचे घटक नसतातच. अर्थाचे घटक असतात तर ते प्रकार असतात अर्थाचे. बरोबर. त्यानंतर वाक्य. हो.
यालाच आपण कर्ता म्हणतो, बरोबर. आणि यालाच आपण काय म्हणतो, तर क्रियापद म्हणतो, क्रियापद म्हणतो. आणि हे 2 वाक्य बनवण्यासाठी आवश्यक असतात. म्हणून हे वाक्याचे घटक असतात. अक्षराचा फॉन्ट चेंज करा. अक्षर दिसत नाही. अक्षराचा फॉन्ट नो प्रॉब्लेम. अच्छा, ते थोडं वरती गेलंय. आपण खाली घेऊ. ठीक आहे. खाली घेऊ म्हणजे दिसेल. ठीक आहे. चालेल. पुढचं बघा. फळे गोड निघाली. मी पहिला सोपे प्रश्न घेतो हा. सोपे प्रश्न, कारण तुमच्यावर ते बिंबवून घेतो की कर्ता म्हणजे उद्देश, क्रियापद म्हणजे विधेय, म्हणून सोपे प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, बरोबर. कसं आहे, पहिलीतून 10वीत जायचं ना, 10वीतून पहिलीत नाही यायचं. ठीक आहे. पहिलीतून 10वीत जायचं. ठीक आहे. एकदा का ते हॅमर झालं, कर्ता म्हणजे विधेय म्हणजे ओके ओके ओके. तर बघा, फळे गोड निघाली. स्टेप बाय स्टेप जाऊयात, बरोबर. फळे गोड निघाली. वाक्यातील विधेयपूरक ओळखा. वाक्यातील विधेयपूरक ओळखा. गोड फळे, काय विचारलं मी? विधेयपूरक. 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 ज्याला आपण विधानपूरक सुद्धा म्हणतो, बरोबर. ज्याला आपण विधानपूरक सुद्धा म्हणतो, विधेयपूरक. बरोबर. बरोबर 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 बरोबर. सगळी लोक पटपट आन्सर द्यायला लागलीत आणि बरोबर दिली. क्वालिटी वाढवा मग दिसेल. अच्छा, क्वालिटी वाढवायची का? ओके, ठीक आहे. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. आता दिसतंय का? ओके. चला, विधेयपूरक दिसतंय. ओके, गोड 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 गोड. बघा, लक्षात घ्या, वाक्याचं निघाली हे झालं विधेय. हे झालं विधेय, कारण हे क्रियापद आहे, बरोबर. क्रियापद निघाली, बरोबर. निघाली. निघणारी कोण? फळे. हा झाला तुमचा उद्देश. उद्देश, बरोबर. आणि निघण्याची क्रिया कोणावर घडली का? नाही. मग अशा वेळी वाक्य पूर्ण करण्यासाठी विधानपूरकाची गरज पडते. आणि ते काय? विधेयपूरक आणि विधानपूरक म्हणजेच गोड. गोड फळे नाही, फळे नाही, निघाली नाही, फक्त गोड. काय? गोड. हो, दिसतंय सर. चला, दिसतंय, चांगली गोष्ट आहे. पुढे जाऊ. पुढचा प्रश्न. तो आला. वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. वाक्य नीट वाचा. तो आला. वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. आणि असा प्रश्न आलेला आहे. असा प्रश्न आलेला आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही. तो आला. सरळ सरळ क्रिया कोणती घडली? येण्याची, बरोबर. आणि क्रिया करणारा कोण आहे? कर्ता आहे, बरोबर. म्हणून दोघांना ओळखा, बरोबर. तो आला. वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. ऑप्शन खाली दिलेले आहेत. ऑप्शन खाली दिलेले आहेत. पटपट आन्सर द्या. ब सांगतायत, ब सांगतायत, अ सांगतायत, ब सांगतायत, अ सांगतायत, ब सांगतायत. प्रवीण सर, प्रवीण सर, प्रवीण सर. नाहीच नाहीत. बरोबर. ब सांगतायत, अ सांगतायत, तो सांगतायत. अरे बाबू, लक्षात घ्या. हा बघा, हे वाक्य मी मोठं करतो इथं. तो आला. आला एवढंच वाक्य आहे ना रे, बरोबर. तो आला. या वाक्यात लक्षात घ्या, मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे. हा ड आहे रे, ड आहे, ड. बरोबर. तो आला. लक्षात घ्या, क्रिया कोणती घडली? येण्याची. म्हणजे हे झालं विधेय. विधेय, क्रियापद, बरोबर. क्रिया घडती, जी कुठली क्रिया वाक्यात घडली असेल ती सांगणारं क्रियापद असते, बरोबर. मग त्या क्रियापदाला प्रश्न विचारायचा की आला, येणारा कोण? येणारा कोण? आला नारा नसतात म्हणत, येणारा कोण? कोण? येणारा कोण? यातला मूळ धातू घेतला ए. आला म्हणजे ए. त्याला जोडला नारा. नारा. आणि प्रश्न विचारला कोण? तर उत्तर काय येईल तुमचं? तो. हा झाला तुमचा उद्देश. काय झाला? उद्देश किंवा कर्ता. उद्देश किंवा कर्ता, बरोबर. मग वाक्यात कर्ता आहे आणि क्रियापद आहे. दुसरं काही नाहीच आहे ना. दुसरं काही आहे का? नाही. मग उद्देशाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द जर समजा वाक्यात असतं की घरापुढचा, घरापुढचा, घरापुढचा तो. कोणता तो? घरापुढचा तो. तेव्हा हा उद्देश विस्तार झाला असता, बरोबर. आता हा नाहीच आहे वाक्यात, बरोबर. मग या ठिकाणी एक उत्तर चूक, दोन उत्तर चूक, तिसरंही उत्तर चूक, चौथं उत्तर बरोबर. आणि बहुतांश लोकांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. लक्षात आलं? कधी? जेव्हा कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द तोच तो उद्देश विस्तार. लक्षात आलं? आणि उद्देश विस्तार वाक्यात नाहीच आहे, कर्ता एकटाच आलाय.
त्याच्याबद्दल कोणी एक्सप्लेनेशन दिलंच नाही किंवा विशेष माहिती दिली नाही. ठीक आहे, त्यामुळे तो तुमचा उद्देश विस्तार वाक्यातच नाहीये. लक्षात आलं? चला पुढे जाऊ. पुढचा प्रकार, वशिला असलेली माणसं मोठ्या पदावर सहज जातात. हे खरी गोष्ट आहे म्हणा. ज्याचा लिंक असेल, ज्याची वशिला असेल, लिंक असली की पटकन लेक्चरवर जाता येते की नाही, बरोबर. लिंक असेल तर पटकन लेक्चर उघडतं. तसं वशिला असलेली माणसं पटकन पदावर जातात. एमपीएससी अपवाद, स्पर्धा परीक्षा अपवाद, इथं वशिला चालत नाही. ठीक आहे, इथं वशिला चालत नाही. तर वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलं. उद्देश विस्तार ओळखा. बघा, तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत, 1, 2, अ, ब, क, ड ऑप्शन दिलेत आणि अँसर तुमचं खाली दिलेलं आहे. यापैकी अँसर ओळखायचं आहे. ठीक आहे, 1, 2, 3, 4 सांगा. ठीक आहे, बघा, पहिला आहे माणसं मोठ्या पदावर, दुसरा आहे वशिला असलेली माणसं, तिसरा आहे वशिला, चौथा आहे वशिला असलेली. बऱ्याच लोकांचं उत्तर चुकतंय हो. बऱ्याच लोकांचं उत्तर चुकतंय. बरोबर, उत्तर चुकतंय. 100% काय म्हणतात मग, 100% खरं आहे. सरळ सेवासाठी हे फक्त. ठीक आहे, सरळ सेवेसाठी. नाही नाही, असं नाहीये. त्या वादात आपल्याला पडायचं नाही. तो आपला प्रांत नव्हे. ठीक आहे, आपण अभ्यास करूनच मिळवायचं. बरोबर. वाकड्या मार्गाने मिळवलेली गोष्ट जास्त दिवस टिकत नसते. बरोबर, कधी ना कधी त्या गोष्टीवर प्रॉब्लेम येतोच. ठीक आहे, त्यामुळे आपण सरळ मार्गाने जायचं. ठीक आहे. सुनील सर. ठीक आहे, बरोबर 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 बरोबर. उत्तर 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 उत्तर. थँक्यू सर, खूप मस्त शिकवलं. कल्याणी मॅडम धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद कल्याणी मॅडम. चला बघा, लक्षात घ्या आता, शांततेत समजून घ्या. बघा, वाक्य कितीही मोठं असू द्या, बरोबर, वाक्य किती जर संयुक्त असेल किंवा मिश्र असेल तर मग दोन दोन विधेय सापडतील. परंतु वाक्य कसं आहे, डायरेक्ट केवळ वाक्य आहे. बरोबर, या वाक्यात सहज जातात. बरोबर, जाणारे कोण, जाणारे कोण, माणसं. हा झाला तुमचा कर्ता. कर्ता, बरोबर, हा झाला कर्ता. बरोबर, कर्ता झाला. मग कर्त्याबद्दल अधिक माहिती, कोणती माणसं, कर्त्याबद्दल अधिक माहिती, माणसं कोणती, मग त्यावेळेस सांगतील कोणती, वशिला असलेली माणसं. साधी चिल्लर तुमच्या आमच्यासारखी माणसं नाही जात बाबावर. तर कोणती जातात, तुमच्या आमच्यासारखी नाही जात. बरोबर, तर वशिला असलेली माणसं वर जातात. कोणती, वशिला असलेली माणसं. ठीक आहे, तर बघा, माणसं कोणती, वशिला असली. ठीक आहे, इथं बघा, पहिल्या वाक्यात मोठ्या पदावर वशिला असलेली. मोठ्या पदावर कुठं जातात, मोठ्या पदावर. हे तुमचं काय आहे, विधेय विस्तार आहे. विधेय, माफ करा, विधेय विस्तार, विधेय विस्तार, विधेय, विधेय विस्तार आहे. म्हणून याचं हे तर विचारलंच नाही ना, याचं काही घेणं देणं नाही, म्हणून हे उत्तर नाही. बरोबर, आता वशिला असलेली इथं घेतलंय, पण यात करता बी आलाय, करता बी आलाय. आम्हाला फक्त उद्देश विस्तार विचारलाय, उद्देश नाही विचारलाय, म्हणून हेही उत्तर चूक. फक्त वशिला का, नाही, फक्त वशिला नाही. सर, तास तास चालूच आहे ना सध्या, तसं चालूच आहे ना. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. तर बघा, वशिला फक्त नाही, ठीक आहे, परंतु वशिला असलेली माणसं. उत्तर क्रमांक ड च एकमेव बरोबर आहे. यात माणसं आहे हे होऊ शकत नाही, यात माणसं आहे हे होऊ शकत नाही, कारण तो उद्देश आहे. यात फक्त वशिला आहे, फक्त वशिला नाही आहे. तो वशिला असलेली माणसं, म्हणजेच उत्तर क्रमांक कोणती असेल, ड च बरोबर असेल. एक ज्यांनी उत्तर दिलं त्यांचं सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. त्यांचं सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. त्यांचं सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. बरोबर, शेअर करा रे, लाईव्ह पाठवा, लाईव्ह पाठवा. बरोबर, रेग्युलर घेतोय तुमचं, लाईव्ह पाठवा बाकीच्या लोकांना. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न, आमचा बंगला इमारती आड झाकला गेला. वाक्य आहे, आमचा बंगला इमारती आड झाकला गेला. या वाक्यातील इमारती आड हा शब्द रिकामी जागाचे काम करतो. रिकामी जागाचे काम करतो. बरोबर, लक्षात घ्या, वाक्यातील गेला, जाणारा कोण, बंगला. हा बंगला आहे कर्ता, बंगला आहे कर्ता, ज्याला आम्ही उद्देश सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, उद्देश. बरोबर, ठीक आहे.
दुसरा आमचा बंगला हा उद्देश विस्तार, उद्देश उवी करतो म्हणजे लक्षात ठेवा उद्देश विस्तार. ठीक आहे, उवी उद्देश विस्तार. ओके ओके उद्देश विस्तार बरोबर. दुसरा बघा हे प्रश्न आलेले आहेत बरं म्हणून घेतलेले आहेत. ठीक आहे, उद्देश विस्तार. आता झाकला गेला हे तर तुमचं क्रियापद आहे. मग इथे इमारती आड शब्द काय सांगतोय? इमारती आड शब्द काय सांगतोय? उत्तर येऊ द्या पटपट पटपट. कुठं झाकला गेला? कुठे झाकला गेला? बरोबर. बघा इथं अर्थपूरक नाही, कर्मपूरक कर्म तर नाहीच आहे, कर्मालाच कर्मपूरक म्हणतो आपण. विधेय विधेय तर गेला आहे बरोबर नाहीये. मग काय जिथं स्थळ स्थळ दिसेल बरोबर. बघा बंगल्याचं स्थळ सांगते कुठं झाकला गेला? इमारतीच्या आड बरोबर. म्हणजेच इथं तुमचं आधारपूरक उत्तर काय असेल? आधारपूरक. सोपं सोपं आधारपूरक. ठीक आहे, चालेल पुढे जाऊ. पुढचा जो आपले काम करत राहतो 2022 ला झाला होता बरोबर. जो आपले काम करत राहतो तो मनुष्य देवाला प्रिय होतो. आता वाक्य कोणतं आहे माहिती आहे काय? जो तोच वाक्य जो तो बरोबर. म्हणजेच वाक्य नक्कीच मिश्र वाक्य आहे. जो आपले काम करत राहतो तो मनुष्य देवाला प्रिय होतो बरोबर. वाक्यात बघा राहतो होतो बरोबर. विधेय काय सांगितलं त्याने? आपल्याला सांगितलं कर्म. वरील वाक्यातील कर्म विस्तार आणि विधेयपूरक ओळखा. वाक्याचं कर्म तळवाचे क्रियाविशेषण. करेक्ट करेक्ट करेक्ट. त्या आधीच वाक्याचं कर्म बघा काय वाक्याचं कर्म काय आहे? वाक्याचं कर्म अगदी महत्वाचा प्रश्न होता हा. खूप सुंदर आहे बरोबर. पहिला बघा होतो होतो बरोबर. प्रिय असणारा कोण होतो? असणारा कोण? तर तो येतो जो तो मनुष्य. हा झाला तुमचा कर्ता कर्ता बरोबर. आणि कर्म काय आहे? कर्म आहे काम. काय आहे? काम. कारण असण्याची क्रिया कोणावर घडली? तर कामावर घडली. कम जो आपले काम करत राहतो. काय करत राहतो? काम. ठीक आहे, तर काम झाला कर्म. कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द बरोबर. कर्माबद्दल कर्म विस्तार कर्म कर्म विस्तार बरोबर. आता बघा इथं मनुष्य आलाय. हा मनुष्य तो उद्देश आहे. विषय संपला बरोबर. जो तो आपले राहतो प्रिय नाही. इथं कर्म चाललं नाही. कर्म तर काम आहे बरोबर. म्हणून चुकलं. ठीक आहे. तिसरं वाक्य बघा काम करीत मनुष्य. इथं फक्त हा उद्देश आला. काय आला? उद्देश. मनुष्य हा उद्देश आहे म्हणून हेही चुकलं. मग वाक्य कोणतं बरोबर आहे? काम आहे कर्म. आपले हा कर्म विस्तार. कोणाचे कर्म? आपले. कोणाचे कर्म? आपले कर्म. ठीक आहे, कर्म विस्तार आणि देवाला प्रिय हे झालं तुमचे विधेयपूरक. दुसऱ्या वाक्यात देवाला प्रिय होतो विधेयपूरक. विधेयाला सहाय्य करणारे. ठीक आहे, विधेयपूरक म्हणजेच क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द. माफ करा, जेव्हा वाक्यात विधेयाला जेव्हा वाक्य अपूर्ण अपूर्ण वाटते. जसं जो आपले काम करत राहतो तो मनुष्य होतो. वाटत नाही ना बरोबर. तर ते पूर्ण करण्यासाठी आपण देवाला प्रिय या वाक्याला अर्थपूर्ण देतात, पूर्ण करतात. म्हणून त्यांना आपण विधानपूरक किंवा विधेयपूरक सुद्धा म्हणतो. लक्षात आलं? विधेयपूरक क्लिअर. पुढचा प्रश्न. हा प्रश्न किती वेळा रिपीट झालाय? शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. पाडतोड करून टाकायची बरोबर. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो बरोबर. या वाक्यात मोहक दिसणारा कोण? गुलमोहर. काय झाला? उद्देश. उद्देश बरोबर. मोहक कसा दिसतो? मोहक दिसतो. एक लक्षात घ्या. दिसतो असं जर क्रियापद असेल तर त्याच्या आधी येणारा जरी विधिविशेषण असलं तरी जरी विधिविशेषण वाटत नसलं तरी तो काय असतो? विधानपूरक असतो. दिसतो दिसते दिसतात त्याच्या पुढे बरोबर येणारा शब्द जेव्हा वाक्यात विधिविशेषण ते वाटत नाही. ते काय वाटते? ते क्रियाविशेषण वाटते. मात्र दिसतोच क्रियाविशेषण विधानपूरक असतं किंवा विधिविशेषण असतो. वाक्यातील विधानपूरक ओळखा. वाक्यातील विधानपूरक ओळखा. करेक्ट 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 करेक्ट.
अगदी बरोबर बरोबर. लक्षात घे जा. दिसतो 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 दिसते दिसते किंवा किंवा दिसतात 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 क्रियापदाच्या वाक्यात याचं क्रियाविशेषण कसा दिसतो असं विचारलं तर मोहक मोहक बरोबर. आपल्याला वाटते की इथं राम राम मोहक दिसतो. या वाक्यामध्ये जरी राम मोहक नाहीये हे आपल्याला दिसतं समजतं, कारण अशा वेळी क्रियावाचक शब्दाला आपण क्रियाविशेषण बनवतो, विशेषण बनवत नाही बरोबर. परंतु हे वाक्याचं क्रियापद जर दिसतो दिसते दिसतात असेल तर अशा वेळी आलेलं क्रियाविशेषण सुद्धा तुमचं विधानपूरक असते. काय असते? विधानपूरक असते. म्हणजेच उत्तर क्रमांक किती बरोबर आहे? तुम्ही सगळ्यांनी जे दिलंय बरोबर. उत्तर क्रमांक मोहक बरोबर आहे. ठीक आहे, बरोबर आहे. मोहक बरोबर आहे. करेक्ट आन्सर, करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न घेऊ चला. उद्देशांग म्हणजे काय? आता या प्रश्नाचं उत्तर एक्सप्लेन नाही करत मी, कारण हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. उद्देशांग म्हणजे काय? उद्देशांग म्हणजे काय असेही प्रश्न येतात. उद्देशांग म्हणजे काय? एक अ ब क ड सांगा. कर्म व त्याबद्दलची विशेष माहिती म्हणजे उद्देशांग होते का? कर्ता व त्याबद्दलची विशेष माहिती म्हणजे उद्देशांग होते का? क्रियापद व त्याबद्दलची विशेष माहिती म्हणजे उद्देशांग होते का? हा यापैकी नाहीच आहे. सांगा बरं पटपट पटपट आन्सर. आणि हेच सांगितलंय मी तुम्हाला. आठवते ना तो चार्ट आपण सुरुवातीला दाखवला, पहिला चार्ट, त्यावरून लक्षात येईल उद्देशांग म्हणजे काय. सांगा पटपट. याचा अर्थ तुम्हाला समजलं तर सोपा प्रश्न आहे. फक्त उद्देश विभागाऐवजी उद्देशांग म्हटलंय. काय म्हटलंय? उद्देशांग. बरोबर 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 बरोबर. करेक्ट 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 करेक्ट. अगदी बरोबर. छान उत्तर देताय तुम्ही. अगदी बरोबर अगदी बरोबर बरोबर. आता बघा. बघा लक्षात घ्या. कर्म व कर्म कर्मविस्तार हे दोन्ही विधेयामध्ये येतात. कुठे येतात? विधेयांग विधेयांग विधेयांग. ठीक आहे. आणि क्रियापद व क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारे शब्द जसं विधेय विस्तार वगैरे सगळे कुठे येतील? तर ते सुद्धा विधेयांगामध्येच येतात. मग हा फक्त कर्ता म्हणजे उद्देश आणि त्याबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे उद्देश विस्तार. म्हणून उत्तर क्रमांक ब च बरोबर. बाकी सगळे चूक. बाकी सगळे चूक. उत्तर क्रमांक ब च बरोबर. चा स्क्रीनशॉट काढू द्या सर एक वेळेस. ओके, एंडला देतो सुनील सर, एंडला देतो. ओके, आता आधी प्रश्न बघू. पुढचा प्रश्न. एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन थडकली. एके दिवशी युद्ध बंद झाल्याची एक्झामला आलेले क्वेश्चन आहेत का सर हे? हो, एक्झामला आलेले आहेत. वेगवेगळ्या एक्झामला हे क्वेश्चन आलेले आहेत. बरोबर. मी ते टाकले नाही, कारण ते कशाला टाकायचे? चला, एक्झामला आलेले आहेत. मी सांगतो, विश्वास ठेवा माझ्यावर. ठीक आहे. एक्झामला आलेलेच क्वेश्चन आहेत. बऱ्यापैकी एक्झामला आलेले क्वेश्चन घेतलेले आहेत. कोण आहेत? दिनकर कोळी सर. दिनकर कोळी सर. बरोबर बरोबर. दिनकर सोळी, राधिका मंडपम थिएटर, जुली सोलापूर. ओके ओके. दिनकर सर एक्झामला आले. रिटर्न बॅच मध्ये होणार का? येस, रिटर्न बॅच मध्ये होणार. तुमच्यासाठी अशा प्रकारचे विविध क्वेश्चन. याचं उत्तर द्या पहिला. तुम्ही विचार द्या. बॅच मध्ये सुद्धा होणार. बॅच मध्ये डीप मध्ये होईल. ठीक आहे. एक एक गोष्ट चांगली विकसित करून सांगितली जाईल बॅच मध्ये. ठीक आहे. बॅच मध्ये काही प्रॉब्लेम नाही. ओके. रिटर्न बॅच मध्ये सगळ्या गोष्टी होतात. फक्त युट्यूबला काही बंधनं आहेत. बरोबर. त्यामुळे एक सिरीज घेऊन येतोय आपण. ओके. डन 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 डन. ओके ओके ओके. काय सांगितलंय की विधेय विस्तार ओळखा. पहिला आपण विधेय ओळखू. काय ओळखू? थडकली. थडकली. क्रियापद म्हणजे विधेय. बरोबर. विधेय हे थडकली तुमचं विधेय आहे. विधेय. बातमी येऊन थडकली. विधेय काय झाली? थडकली. ठीक आहे. विधेय. विधेय. आता विधेयाला प्रश्न विचारायचे म्हणजे क्रियाविशेषण सापडेल आणि क्रियाविशेषणच तुमचं काय असते तर विधेय विस्तार असते. लक्षात आलं? मग विचारा विधेयाला प्रश्न. कधी? कधी? कधी थडकली? कधी थडकली? असा एकच प्रश्न विचारला तरी तुमचं उत्तर येते एके दिवशी. एके दिवशी.
बरोबर, एके दिवशी. दुसरा, एके दिवशी. कशी, कशी, बरोबर. थडकली कशी? येऊन. कशी? येऊन, येऊन थडकली. हे दोन्हीही तुमचे विधेय विस्तार आहेत. त्यान बाकीचे सगळे चूक. ते चूक. बरोबर. बातमी तर तुमचा कर्ता होईल म्हणजे उद्देश होईल. काय होईल? उद्देश, उद्देश. बरोबर. आणि युद्ध बंद झाल्याची उद्देश विस्तार. काय असेल? उद्देश विस्तार. बातमी कोणती आहे? उद्देश विस्तार. युद्ध बंद झाल्याची बातमी. करेक्ट? समजलं? लक्षात आलं? डन. ठीक आहे. सॉरी फॉर लेट. इट्स ओके. इंदुराव सर काय हरकत नाही. लेट झाले तरीही. नंतर बघून घ्यायचा. ठीक आहे? लक्षात आलं? पुढचा प्रश्न बघू. गुटखा खाल्ल्याने त्याची प्रकृती बिघडली. बिघडते बरं, खात नका जाऊ. कोणी खात असेल आपल्यातला तर. बरोबर. गुटखा वगैरे नका खात जाऊ. काही वेगळं खात जा, मुखवास वगैरे. ठीक आहे? तर गुटखा खाल्ल्याने त्याची प्रकृती बिघडली. वाक्यातील विधेय ओळखा. सिंपल आहे हो. सिंपल. ते ओळख. ठीक आहे. सिंपल वाक्य आहे. त्यामुळे याची 100% बिघडली ना बाबा. मग विधेय, विधेय, विधेय. आता याच्यामध्ये बाकीचे काय आहेत ते समजून घेऊ. बरोबर. बघा लक्षात घ्या. विधेयाला प्रश्न विचारला. बरोबर. कुणाची, कुणाची प्रकृती नाही, बिघडणारी, बिघडणारी कोण? तर प्रकृती. हा झाला तुमचा कर्ता. बिघडणारी कोण? प्रकृती. ठीक आहे. बिघडणारी कोण? प्रकृती. बरोबर. बिघडण्याची क्रिया कोणावर घडली? प्रकृतीवरच घडली. म्हणजे वाक्यात कर्म नाहीये. बरोबर. गुटखा खाल्ल्याने त्याची, त्याची प्रकृती बिघडली. बिघडणारी कोण? प्रकृती. बरोबर आहे. बिघडणारी कोण? गुटखा खाल्ल्याने त्याची प्रकृती बिघडली. ठीक आहे. अशा प्रकारे आपण याचं उत्तर बिघडली देऊ शकतो चटकन. काय देऊ शकतो? बिघडली. आणि तुम्ही सगळे उत्तर बरोबर लिहिताय. सगळे सगळे उत्तर बरोबर लिहित आहे. ठीक आहे. चला. तर सोपा प्रश्न होता म्हणून पटकन पुढे जाऊ. आणि हा प्रश्न आलेला आहे. बरोबर. पुढं. पंडूने पिकलेलं गोड अननस खाल्ला, आणला. पंडूने पिकलेला गोड अननस, बघा भूक लागली खाल्ला म्हणतो आपण, नाही, आणला. आणला, अजून खाल्ला नाही. ठीक आहे. पंडूने पिकलेला गोड अननस आणला. वाक्यातील कर्म विस्तार ओळखा. बरोबर. आणण्याची क्रिया कोणावर घडली असा प्रश्न विचारा. बरोबर. आणण्याची क्रिया कोणावर घडली किंवा क्रिया कोणावर घडली. क्रियापदाला प्रश्न विचारा. भाऊ तू क्रिया कोणावर घडवली? ठीक आहे. कोणावर घडली? तर क्रिया घडली. उत्तर येऊ द्या रे. उत्तर येऊ द्या. बघू, बघू उत्तर तुमचं. कर्म विस्तार ओळखावर. कर्म विस्तार. कीवर्ड्स लक्षात ठेवायचे प्रश्नामधले. प्रश्न वाचताना त्यातलं महत्वाचं काय? कर्म विस्तार महत्वाचं आहे. बरोबर. कर्म विस्तार ओळखा. अगदी, 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 अगदी सोपे सोपे प्रश्न आहेत. बरोबर. आणि सोपे सोपे उत्तर देतात. ठीक आहे. हार्ड प्रश्न पण असतील, काहीच हरकत नाही. ठीक. अगदी, 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 अगदी. बघा लक्षात घ्या. क्रिया कोणावर घडली? तर ती घडली अननसावरती. मग हे झालं तुमचं कर्म. बरोबर. कर्माबद्दल अधिक माहिती. अननस कसा आहे? अननस कसा आहे? पिकलेला आहे. सोबत सोबत गोडही आहे. मग बंडूने, हा तुमचा झाला कर्ता. कर्ता. आणणारा कोण? बंडू. बरोबर. आणाला हे झालं क्रियापद. क्रियापद. म्हणजेच याला आपण काय म्हणू? उद्देश. उद्देश, उद्देश. याला काय म्हणू? विधेय. विधेय. वाक्याचं विधेय. आणि अननस झाला तुमचा कर्म. काय झाला? कर्म. कर्म. मग पिकलेली गोड. हेच उत्तर तुमचं बरोबर. अननस कसा आहे? पिकलेला पण आहे आणि गोड पण आहे. बरोबर. पिकलेला गोड अननस त्याने आणला होता. पुढचं वाक्य. सोप्पा प्रश्न. बिरबल हुशार होता. बिरबलाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. बिरबल हुशार होता. यातलं विधिविशेषण ओळखावं, तेच तुमचं विधानपूरक आहे. विधिविशेषण म्हणजेच विधानपूरक असते. बरोबर. हुशार बिरबल आदिविशेषण. मग लक्षात घ्या. इथं जर मी घेतलं हुशार, हुशार, बिरबल, 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 हुशार बिरबल दरबारात होता. दरबारात, दरबारात होता, होता. तर या वाक्यात लक्षात घ्या. पहिले तुम्ही याचं उत्तर द्या. बरोबर. बिरबल हुशार होता. देताय तुम्ही सगळे बरोबर. ठीक आहे. आता बघा, जर मी बिरबल बद्दल, बिरबलच्या नंतर त्याचं विशेषण घेतलं,
तर याला म्हणतो आपण विधी विशेषण. काय म्हणतो? विधी विशेषण. नंतर येणार विधी विशेषण. बरोबर? विधी विशेषण. ठीक आहे. परंतु बिरबलच्या आधी आला तर बिरबल करताय वाक्यात करताय याला म्हणतो अधिविशेषण. काय म्हणतो? अधिविशेषण. अधिविशेषण. अधिविशेषण याला म्हणतो. बरोबर? अधिविशेषण. जर विधी विशेषण असेल तर तेच तुमचं काय असतं? विधानपूर्वक असतं. आणि जर अधिविशेषण असेल तर त्याला म्हणतात उद्देश विस्तार. उद्देश विस्तार. उद्देश विस्तार. उद्देश विस्तार. अधिविशेषण उद्देश विस्तार. क्लिअर? क्लिअर? सगळ्यांना चांगलं समजलं असेल आता की अधिविशेषण आणि विधी विशेषणाचा वापर कसा होतो वाक्यपृथक्करणामध्ये. ठीक आहे. पुढचं बघा. तिने धावत पळत कोर्ट गाठली. कोर्ट गाठली. वाक्यातील आधारपूरक स्थळ कुठं दिसतंय? आधार म्हटलं म्हणजे स्थळ. आधार कार्ड स्थळ दाखवते कुठं राहतो आपण. ठीक आहे. आधार म्हणजे स्थळ. तर तिने धावत पळत कोर्ट गाठले. कोर्ट गाठले. ठीक आहे. हो हो हो. विधीपूरक पण म्हणतात. बरोबर? विधानपूरकालाच विधीपूरक सुद्धा म्हणतात. विधीपूरक सुद्धा म्हणतात. विधीपूरक. विधीपूरक. विधानपूरक विधीपूरक एकच. कारण तो विधीपूरकाचाच पार्ट आहे ना. आपण तो चार्ट पाहिला. त्याचे 4 प्रकार पडतात. बरोबर? कर्मपूरक, विधीपूरक, विधानपूरक, आधारपूरक. बरोबर? अशा प्रकारे. चला याचं वाक्य सांगा. हो करेक्ट करेक्ट करेक्ट. स्थळ. 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 पटपट पटपट आन्सर. तर स्थळ म्हणजे अरे कुठं गेलं आपलं? इथं आहे नाही ते स्थळ. धावत पळत तर स्थळ होऊ शकत नाही. तिने गाठले ही क्रिया आहे. बरोबर? कोर्ट तुमचं उत्तर आहे. कोर्ट तुमचं उत्तर आहे. पुढचा. आज त्याच्यापाशी संपत्ती आहे. एवढा प्रश्न. एवढा प्रश्न. आज त्याच्यापाशी संपत्ती आहे. आज त्याच्यापाशी संपत्ती आहे. वाक्यातील अधोरेखित शब्द काय दर्शवितात? वाक्यातील अधोरेखित शब्द काय दर्शवितात? बरोबर? वाक्यात काय काय? असणारी कोण? आहे म्हणजे असणारी. असणारी कोण? संपत्ती. असणारी संपत्ती. बरोबर? करेक्ट आन्सर. बरोबर. आता मला तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज नाही राहिली. चोख, चोख, चोख आणि बरोबर. विधेय विस्तार बरोबर आहे. कुठं आहे? आज त्याच्या पाशी. आज त्याच्यापाशी आहे. त्याच पाशी आहे. त्याच्या जवळ आहे. कुठं आहे? त्याच्या जवळ आहे. बरोबर? आज आज म्हणजे काळ. काळ दर्शवणार. आणि ते सुद्धा 100% विधेय विस्तारच असतो. एक पुढे जाऊ. पुढचा प्रश्न. आता हा महत्वाचा प्रश्न आहे. वाक्यात ज्याच्या विषयी बोलले जाते. वाक्यात हा शेवटचा प्रश्न तुमचा आहे. वाक्यात ज्याच्या विषयी बोलले जाते त्याला काय म्हणतात? वाक्यात ज्याच्या विषयी बोलले जाते त्याला काय म्हणतात? बघा लक्षात ठेवता. ज्याच्या विषयी म्हटलं ना. ज्याच्या विषयी काही सांगितले जाते त्याला रिकामी जागा म्हणतात. शेवटचा प्रश्न. बरोबर? ज्याच्या विषयी सांगितले जाते त्याला काय म्हणतात? विधेय म्हणतात काय? आज त्याज पाशी दोन्हीही काय दाखवितात? स्थळ. स्थळ आणि काळ दाखवितात. काळ. म्हणून ही क्रिया विशेषणे आहेत. काय आहेत? क्रिया. संपत्ती असणे विशेषणे. विशेषणे आणि क्रिया विशेषणांना आम्ही पृथक्करणात विधेय विस्तार म्हणतो. विधेयाबद्दल अधिक माहिती देणारे शब्द. लक्षात आलं? ओके. परत घ्या. आज ज्याच्या वाक्यात ज्याच्याविषयी काही सांगितले जाते ना त्याला काय म्हणतात?
उत्तर आहे उद्देश. 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 एक बोक्ता प्रणाली आपल्याकडे नवीन सुरू झाली आहे. पुस्तकांमध्ये यायला जरा वेळ लागेल, बरोबर. सिद्धांत मांडत चाललेत लोक नवनवीन. ठीक आहे. संस्कृतमध्ये होती, मराठीमध्ये पण येणार आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, वाक्यात ज्याच्या विषयी बोलले जाते तो असतो वाक्याचा कर्ता. तो असतो वाक्याचा कर्ता. आणि कर्त्याला आपण उद्देश म्हणतो, बरोबर. ज्याच्या विषयी बोलले जाते तो कर्ता आणि कर्त्याविषयी किंवा उद्देशाविषयी उद्देशा उद्देशाविषयी उद्देशाविषयी म्हटलं उद्देशाविषयी वाक्यात बोलले जाते. उद्देशाविषयी जेव्हा उद्देशाविषयी वाक्यात 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 काही सांगितले जाते, काही सांगितले जाते सांगितले सांगितले जाते सांगितले जाते जाते तेव्हा त्याला म्हणतात विधेय. त्याला म्हणतात विधेय. विधेय. सोपं करा, वाक्यात कोणाविषयी बोलला जाते? कर्त्याविषयीच सांगितलं जाते ना, बरोबर. तो आंघोळीला गेला, कोण गेला? तो. त्याच्याविषयी बोलणं झालं ना, म्हणजे त्या वाक्याचा कर्ता तो आहे, त्याच्याच विषयी बोललं जाईल वाक्यात, बरोबर. ठीक आहे. आणि जेव्हा उद्देशाविषयी सांगितलं जाते, बरोबर, तेव्हा मात्र ते विधेय असते. तेव्हा ते काय असते? विधेय असते, बरोबर. 2 दिवसात द्याल का? जमल तर. हा, ट्राय करेल मॅडम. शेलार मॅडम, नक्की 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 नक्की. ओके, चला. प्रश्न आपले चालूच राहतील, वेळेचं बंधन आहे, त्यामुळे थोड्याशा काही गोष्टी सांगतो तुम्हाला.